गुड मॉर्निंग गाईज. आम्ही आज चाललोय कॉलेजला. आमचा आज फर्स्ट डे ऑफिशियल म्हणलं तर ट्रेनिंग सोडून म्हणता हे बघा एवढे सगळं. आणि आज असं छान ऊन पडलंय सकाळी सकाळी, पाऊस नाहीये, खूप छान वाटतंय, सुंदर असं वातावरण झालंय. मग आता आम्ही जातो लेक्चरला. पहिल्याच दिवशी थोडे लेट होणार आहे असं वाटतंय, हे का नाही? हो, लेट होणार आहे. आपलं 5 मिनिटं कमी असं निघालं. आम्ही त्याच्यावर पेटंट मारले की आमच्याशिवाय कोण दुसरं लेट नाही येऊ शकत. त्याच्यामुळे आम्ही लेट जात असतो. अवघे 5 मिनिटं आधी निघालोय कॉलेजसाठी. कॉलेजचं टायमिंग आहे 8:30 आणि आम्ही निघालोय 8:25ला. सगळेच तसे आमचे पुढे पण तेवढेच लोक आहेत. सो काही प्रॉब्लेम नाही. 9 वाजेपर्यंत गेलं तरी किंवा 9:30 वाजेपर्यंत गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही. सो इट्स ओके. येस. सो गाईज भेटूया नंतर. ते तू काय सांगत होती? आता फर्स्ट इयर सारखं वाटतंय. हो खरंच फर्स्ट इयर सारखं वाटतंय. कुशल जायचो, बेंच पकडायचो, 4 बेंच भांडणं करायचो शाळेतल्या पोरांसारखे. ही डिप जाऊन बेंचवरती बॅग ठेवायची, मग जागा पकडायची. 4 बेंचवरती 8 लोक लाईन मध्ये. किती मज्जा. दिवस होते. आज आपण रिक्रिएट करू ते. हा, आम्ही आज रिक्रिएट करणार आहे परत. हिची पार्टनर अक्षुदा आहे आणि मी आणि डिप्स पार्टनर आहे, बेंच पार्टनर. आणि बघ हे आणि ती साक्षी आणि स्नेहल आहे आणि श्रावणी ते दोघी जणी आहे. आणि ते दिसत पण नाही आहेत. पार्टनर चालले. आम्ही पण पार्टनर चालतो, मी आणि डिप्स. हा, हिला तर पहिलं सामान द्या सांभाळायला फक्त. सो आम्ही आलोय आता कॉलेजमध्ये मस्त पैकी. लोक मागे राहिले. कुठे आहेत? अजून खालीच आहेत. हे असे आले. आम्ही चाललोय. दिसतच नाही कोणी, लोकच नाही. काय झालं? नाही सर, तिकडे घाबरले ना मी, एवढी जनता. तर गाईज आम्ही फर्स्ट इयर सारखं 4 लोक बसलोय 4 लाईनीमध्ये. 8 लोक 4 लाईनीमध्ये बॅक टू बॅक बसलो. सो गाईज प्रत्येक लेक्चर नंतर बाहेर येणं खूप मॅन्डेटरी असतं. त्यासाठी आता लोकांना दाखवत सुटू का? नाही, मला असं घ्यायचं. दिस इज व्हेरी गुड. आणि मग आम्ही आमचं नेहमी सारखं बाहेर फिरतोय प्रत्येक लेक्चर नंतर. आणि मग फिरून घेऊन परत लेक्चरला 5-10 मिनिटं उशिरा आणि मग झालं. आम्ही असं नसतं एक लेक्चर झालं की बाहेर विनाकारण. तर आज खूप दिवसांनी शकीना दीदी भेटली आम्हाला. कशी आहे तू? एकदम मस्त. तर गाईज आमचं लेक्चर झाले आता, मॉर्निंग सेशन. आणि मग ते झाल्यावरती आता आम्ही चाललोय जेवण करायला. मग जेवण झाल्यानंतरून आम्ही जाणार आहे कॉलेजमध्ये परत ते नोट्स वगैरे करायसाठी. आणि आमच्या बॅचचं प्रॅक्टिकल ए बॅचचं प्रॅक्टिकल आहे. बी आणि सी बॅचची सुट्टी आहे कारण अजून ग्रुप्स नाही पडले प्रॅक्टिकलचे, म्हणजे प्रोजेक्टचे. त्याच्यामुळे आम्ही निवांत आहे. पण तरी पण कॉलेजमध्ये यायचंय, नोट्स वगैरेचं काम आहे. तर सो आम्ही असं करणार छान काम आणि मग झाला आमचा दिवस संपून जाईल, का नाही? मग आजचा दिवस छान होता. मी खूप छान मज्जा केली, मस्ती केली आजच्या दिवशी. काय मस्त केली. मी हिला त्रास दिला कारण की लिटरली 2-3 महिन्यांनंतर ना आम्ही लगेच असा अभ्यासाला बसलोय. सो इट वॉज लाईक की कायच आहे, अभ्यास वगैरे नको वाटत होतं. पण आता हळूहळू सवय करून घ्यावीच लागेल. अफसोस. हो, तेवढा. सो आम्ही करूच. आणि हे आमच्या आज आम्ही छान असे कपडे घातले. तू सोडून दिलं मागं मी. आणि मी असणार. तर मग आता आम्ही जेवतो आणि भेटू. हे 2 हे असं हाणामारी चालली भर रस्त्यामध्ये. आज ऋषी बुलेट घेऊन आलाय कॉलेजला. हे वाचून राहा 2 मुलांपासून. चांगले भावासारखे माया लावतात. हो. हा, या बाय. सो गाईज हे बघा, हे आमचं इंटर्नशिपचं सर्टिफिकेट आहे. आणि स्नेहल आणि मी आम्ही दोघींनी मिळून हाफकिन कंपनीमध्ये केली होती इंटर्नशिप. मस्त मज्जा आली ती. पण आता त्याचा अख्खा रिपोर्ट द्यायचा आहे आम्हाला. आणि ती असं एडिट करते बघा, इथं दिसेलच तुम्हाला. सगळेच जण एडिट करतात असं.
आणि मग आमचं असं रिपोर्ट बनवून झालं की छानपैकी आम्ही नोट्स वगैरे करत आणि मग झालं आमचं काही. ही पण पवार बघा यास करते तिच्या इंटर्नशिपचं. तर गाईज हे बघा आम्ही असं आमचं चाललंय एडिटिंग. मी करते थोडंसं काम पटापटा, पण हे जरा असं विषय लुक या. आणि हे आमचे आम्ही फोटोज वगैरे काढले. जर फायदा झाला वेवरेनी जरा इन्स्ट्रुमेंटचा व्हिडिओ वगैरे काढले त्यातून आम्हाला, तर फोटोज घेऊन याच्यामध्ये असं जरा टाकता येईल. गाईज हे असं नो ड्यूजचं भरते, एवढं आम्हाला साईन घ्यायचे आणि पैसे भरायचे. आणि हा ओम, त्याला पण खूप वाईट वाटतंय, खूप पैसे भरतोय तो. 500 का घेतला का 500 का बापरे. आणि ही पवार. हे असं नो ड्यूज एवढी गर्दी झाली आहे लोकांची. मी अक्षदा पण आली आहे. हे बघा काहीच नकोय. आणि ही शरयू बघा. तुम्ही असं आमचं डायरेक्ट व्हिडिओ काढचं ना, प्रश्न विचारा काय वाटतं तुम्हाला? काय वाटतंय तुम्हाला? कशाबद्दल काय वाटतंय सांगा. आता काहीतरी बोलणार होते पण जाऊ दे. आम्हाला कशाबद्दल काहीच वाटत नाही. जाऊ तो तू मेरे ऐसा झूम मारेंगी मैं. हा नको जॉलाईन फ्लेक्स करू आता. आहे का? तेच म्हणून डबल चीन आहे. ये का बसले तुम्ही असे? तुम्हाला काय बदलले? नोटीस खूप गर्दी आहे. हे बघा हा फॉर्म आम्हाला भरायला सांगितलं. तर मग आता त्याच्यासाठी फाईन घेण्यासाठी पैसे भरायचे बाकी आहे. आता बघूया काय होते. पैसे भरल्यावर जर नोटीस नाही दिलं तर मार्कशीट भेटणार आहे आपल्याला. मार्कशीट आहे आमच्याकडे, फक्त ते कॉलेजचा ठप्पा लागतो म्हणून ती मार्कशीट. अच्छा ओके ओके. कॉलेजची ठप्प्यावाली मार्कशीट लागते. ओके. काय माहिती कुठे काम मिळालं. इसको झोप आई आहे. हे जे मी बोलले एवढंच करू नको. टाकणार आहे मी. नाहीतर मला हे करते. तुझ्या फोनला 3 कॅमेरा? हो. ओ माय गॉड. अरे वा. तर मग तुम्हाला कसं वाटतंय 4th इयर मध्ये? आम्ही आता फक्त आम्हाला थोडंसं वाईट वाटतंय, रडायला येतं कधी कधी, पण नाही रडत आम्ही. कारण आम्ही मग ते आमचे राहिलेले दिवस एन्जॉय करतो. आम्ही प्रत्येक दिवस एन्जॉय करतोय. आता आयुष्यातलं प्रत्येक क्षण जगून घेतोय. अजून लाईफ आहे, अजून तुमची लाईफ. हो पण फायनल इयर चालू. ह्याला मग असेच फोकस केलंय. तुझं काय म्हणणं आहे? कशाबद्दल? आम्ही फायनल इयर मध्ये तर जेवढं एन्जॉय करतील तेवढं एन्जॉय करा. सांगता येत नाही हे दिवस कधी भेटतील ना भेटतील. अरे बापरे. फिलॉसॉफी. स्वतःची तर लागली. असं नसतं बोलायचं, अभद्र बोलू नये म्हणून सांगतोय. लागले म्हणून सांगते की दुसऱ्याचे लागू नये. सो गाईज आता आम्ही झालंय आमचे सगळे कामं कॉलेजमधले. मग आता आम्ही जाणार आहे महादेवाच्या मंदिरात. आज श्रावणाचा 2रा सोमवार आहे. आणि मग हे बघा हे असे सगळे. ओ इट्स ओके. सॉरी म्हणलं ना तू. हो कृष्ण वाघमारेला तडी पार करू आपण. आणि मग आता आम्ही चाललोय महादेवाच्या मंदिरात. आणि हे सगळे लोक असे मागून येतात ते. आणि मग आता असं जाणार आहे. आणि मग खूप झोप आली आहे. मग मी झोपून घेणार आहे छानपैकी मंदिरातून पाय पडून आल्यावरती. धनंजय श्रावणाचा 2रा सोमवार आहे. एवढंच म्हणणं आहे. असंच आहे का? ओके. मग तू असं का केलं? तू असं तुला माहिती आहे ना, असं तुला डोळ्यामध्ये घालेल मी. अशा प्रकारे स्वरूप भोर पाटील येते आणि ओम स्वरूप भोर यांची कार. आम्ही एवढं चेंगरून मेंगरून असं बसलोय बघा एवढे लोक. आणि इथे हे पुढे असं धनंजय आणि गाडी आहे. आम्ही चाललोय महादेवाच्या मंदिरात. अजून आमचं समृद्धी देशमाने पण लवकर मंदिरापाशी ये. आणि आम्ही असं अजून एक माणूस आलाय आमच्यामध्ये बळ. हे बघा असं आम्ही चाललोय आता महादेवाच्या मंदिरात. गाईज हसो मत तू. बर मी थँक्यू ओम स्वरूप भोर पाटील. अरे चालू गाडी चालू द्या आयुष्य. सो गाईज हे बघा असं बसलोय आम्ही एवढे. आम्ही खूप पेरूचा आणि समुद्र
आणि धनंजयला उतरून दिला आम्ही, गेट उघडायला उतरलं. सो गाईज आता आम्ही आलोय मंदिरामध्ये. आता नव्हते मी मागच्या वेळेस ही नव्हती आमच्या, मी घरी होते. असे जसे आता आलोय तसेच मागच्या वेळेस पण आले. मी नव्हते तेव्हा ही नव्हती, पण आता मी घरी होते ऍक्च्युली. सो आता आम्ही आलोय इकडे मंदिरात. तुम्हाला मी हे बघा, हे असं त्याच्या अवतीभोवती शेत आहे छान, आणि हे असं मंदिर आहे आणि एवढे लोक आहे. सो गाईज आता आम्ही दर्शन करून चाललो आहे हॉस्टेलवरती सगळेजण. आणि आज चक्क ऊन पडलंय लोणावळ्यात, पाऊस नाहीये. खूप छान वाटतंय, सुंदर वातावरण आहे. आणि हो, आणि पाऊस नाहीये ह्याची खूप खुशी आहे आम्हाला, की छान असं ऊन आम्हाला मिळतंय. विटॅमिन डी आता नाही म्हणता येणार, पण ओके आहे का नाही. तर असं झालंय आमचं दर्शन. आणि डिप्स खूप स्पिरिच्युअल बनली होती. सो तुम्ही ब्लॉग मध्ये बघू शकता ती कशी स्पिरिच्युअल झालती. आणि हे काय होतं, माझ्या शेजारून खूप धाडूमकडून अशी गाडी गेली. आणि मग आता भेटूया आपण थोड्या वेळ. हिरलच्या घरी जाऊ शकतो, पण आपण तिला नेक्स्ट मंडेला हिरलला भेटूया. ऍक्च्युली आता मग खूप झोपायचंय, सो नाही जाऊ शकत आपण. हे का नाही डिप्स. येस, तो गाईज भेटू नंतर. आम्ही मंदिरात गेलतो. काय म्हणलं तू माऊली? काहीच नाही, चहा प्यायला बोलवत होतं ना आम्हाला. एवढी गँग बघून म्हणलं जाऊ दे, छान आहे म्हणून भरपूर बोलत होता. आम्ही चाललो चहा प्यायला. बाई पळवलं. ओहो, आता आदमला माऊलीच किचन. आता तर चहा प्यायला बोलवत होता. मी सिंपल पहिल्यांदा ही फोकस ऑन दिस गाय. गायच आहे गाय. म्यूट करते त्याला. हा ते करतो. सो गाईज आता आम्ही आलोय गणपती मंदिर मध्ये. आमच्या कॅम्पस मधल्या गणपती मंदिर मध्ये आम्ही आता पाय पडणार आहे. सो गाईज करत राहते नुसते. मग आता काय करू गाईज? लोकांना काय बोलणार? लोक हो ऐका. सो लोक हो ऐका. आम्ही आलो आहे गणपतीच्या मंदिर. हॉस्टेलमध्ये आम्हाला इकडं लोणावळ्याच्या पावसाळ्यानी खूप आमचे लॅपटॉप वगैरे बिघडतं ते. पण लॅपटॉपला खुशाला आमच्या लॅपटॉप्सला बुरशी आली होती आणि आमचे लॅपटॉप चालत नाही आहेत मॉइश्चरमुळे. सो आम्ही हे असं जुगाड करतोय, थोडं ड्राय करतोय. त्या दिवशी फॅन खाली ठेवलेलं, आता आज ड्रायरनी सुकवून बघतोय. छान चालले तर चालले, नाही तर बघू आपण काहीतरी विषय अजून करायला लागेल. हे आणि द इंजिनियर स्नेहल व्यवहारे, इंजिनियर प्रेरणा वांजळे. येस, आमचा मस्तपैकी टेक्नॉलॉजी झालं इथं. कारण माझ्या ह्यातलं असे 3D बॅकस्पेस वगैरे असे बटणं दाबलं जातो ना. आम्ही ड्रायर मारला आणि ते लगेच वर्क करायला लागलं. आम्हाला खूप छान वाटतंय आणि आमचा टेक्नॉलॉजी वर्क झाला. हे बघा गाईज, आता माझं लॅपटॉप कसं चालू होईल, म्हणजे टायपिंग वगैरे सगळं व्यवस्थित होईल. हे बघा, असं खूप छान परफॉर्मन्स देतोय माझं लॅपटॉप. आणि आमच्या अथक प्रयत्नानंतर खूप छान असं आउटपुट भेटलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटतंय. आणि अशा पद्धतीने हा लॅपटॉपसुद्धा आम्ही रिपेअर केला आहे ड्राय करून. छान परफॉर्मन्स देतो आहे, तुम्ही बघू शकता. नाहीतर हे थोड्या वेळापूर्वी असं हँग होत होतं. आता मस्तपैकी छान स्मूथ चालतं आहे. तर हे दोघींची इंजिनिअरिंग कामी आली. स्मरणीय अविश्वसनीय दृश्य सगळ्यांनी बघावा, जिथे माझे तिघी रूममेट्स खूप छान प्रकारे काम करताय असं म्हणून मला खूप सुंदर असं वाटलेलं आहे. आणि आता त्यांचं मोटिवेशन घेऊन मी पण काम करणार.